लोकांना नात्याचा विसर पडत चालला आहे का, असाच प्रश्न पडायला लागला आहे। गेल्या काही दिवसापासून नात्याचे असे रंग पाहायला मिळत आहे की त्याचबद्दल ऐकून धक्का बसतो। आई वडील, मुलं, बहीण, भाऊ ही पवित्र नाती माणसं विसरत चालली आहे। दोघांमध्ये तिसरा तर आई वडील, मुलगी किंवा भाऊ, काय चाललं तरी काय झालं असं की 37 वर्षीय महिलेचे पहिल्या नवऱ्यासोबत काही कारणामुळे घटस्फोट झाला। पहिल्या पतीपासून तिला 2 मुली होत्या, त्यामुळे आता पोटा पाण्यासाठी महिलेची धडपड सुरू झाली। तिला खाजगी नोकरी लागली। तिथे तिची ओळख विक्रम कुमारशी झाली। तो तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान होता। कामानिमित्त त्याचं बोलणं सुरू झालं। हळूहळू त्यांची मैत्री प्रेमात रूपांतर झाली। घटस्फोट झाल्यामुळे त्यांनी लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतला। 1 वर्ष लिव्ह इन मध्ये राहिल्यावर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला। मुलींना वडील मिळणार होते, त्यामुळे महिला आनंदात होती। मोठी मुलगी 15-16 वर्षाची आणि दुसरी 12 वर्षाची होती। सुखी संसार सुरू झाला। 1.5 वर्ष उलटली। मोठ्या मुलीचे सावत्र वडिलांशी असलेली जवळ महिलेला पाहत नव्हती। दोघांमधील संबंधाबद्दल तिला संशय यायला लागला। एके दिवशी महिलेने मोठी मुलगी आणि पतीला संबंध ठेवताना रंगे हात पकडले। तिच्या पायाखालची जमीन सरकली। ज्यावर विश्वास ठेवला त्याने तिचा विश्वासघात केला होता। आपली मोठी मुलगी सावत्र वडिलांच्या प्रेमात पडली हे पाहून तिचे होश उडाले। तिने दोघांना खूप समजवलं, पण त्यांनी काही ऐकण्यास विरोध केला। त्यांच्यामध्ये अनैतिक संबंधावरून वाद व्हायला लागले। एकदा ही वादावादी टोकावर गेली आणि त्यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली। अखेर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले। ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात आहे। नात्याला काळिमा फासणारी या घटनेने परिसरात एक खळबळ माजली आहे। महिलेने पोलिसांकडे नवऱ्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यास सांगितले आहे। अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवल्यामुळे तिने ही मागणी केली आहे। त्यामुळे पोलिसांनी दुसऱ्या पतीविरुद्ध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान मुलीनेही आपण वडिलांशी असं कुठलेही संबंध ठेवलेले नसल्याचं नकार दिला आहे। तर मित्रांनो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।